चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या गोष्ट स्टोरीला सुरुवात करू. मित्रांनो, त्या मुलीचे नाव आहे राधा आणि तिचं वय आहे 26 वर्ष. ती एका सुंदर कुटुंबात राहते आणि कॉलेजच्या काळात तिच्या अनेक मित्राशी चांगले संबंध होते. राधाला नेहमीच आपल्या मित्रासोबत वेळ घालवायला खूप आवडायचे. कॉलेजमध्ये तिने अनेक मित्रांबरोबर आपले अनुभव घेतले होते आणि तिचे शरीर खूपच भरीव होते, त्यामुळे तिचा आकर्षण देखावा नेहमीच लक्ष वेधून घेत असे. ती रोज व्यायाम करत असे. राधा पुढे सांगते, तिचे शरीरयष्टी तिला इतरांपेक्षा वेगळे बनवते असे. राधा आपल्या सासऱ्यासोबत एक सुखी जीवन जगत होती आणि तिचा पती तिला खूप प्रेम करायचा. पण कालांतराने त्याचे प्रेम कमी झाले आणि त्याने तिच्या गप्पावर लक्ष द्यायला सुरुवात केली. राधा आपल्या पतीच्या नकारात्मक वर्तनामुळे फार दुःखी झाली होती. एकदा तिच्या सासऱ्याच्या मुलाची एक भव्य पार्टी होती. तिने एक काळी साडी आणि बॅकलेस ब्लाऊज घेतला होता, जो तिच्या सौंदर्याला आणखी उठाव देत होता. तिला माहिती होतं की तिचा पती यावर भडकणार आहे आणि तिने ठरवले की या रात्री तिला खूप मजा करायची आहे. जशी राधा पार्टीत पोहोचली, तिने बघितले की सर्व लोक तिच्या सौंदर्यावर नजर ठेवून होते. हे पाहून तिला खूप आनंद झाला. माझा मित्र ऋषिकेश, जो नेहमीच तिच्या घरात येत असे, तिने आधीच बघितले होते. ऋषिकेश भैया हँडसम आणि उंच होते. त्याने तिला विचारले, भाभी, तुम्ही एकटे का उभे आहात? आणि राधाने उत्तर दिलं, पार्टी मला काही खास वाटत नाही. राधा थोडं थांबते. तिच्या आवाजात थोडा कमी उत्साह होतो. त्यानंतर ऋषिकेश भैयाने तिला पार्टीची मजा वाढवण्याचा विचार सुचवला. तिने मित्रांनी एकत्र येऊन तिला विचारले, आपण थोडा वेगळा अनुभव घेऊया का? राधा हळूहळू बेचैन झाली. तिने या विचाराला मनाशी ठरवले की हीच संधी आहे. हे तिघे गाडीमध्ये बसले आणि राधाच्या घरी निघाले. गाडीच्या मागील सीटवर ऋषिकेश होता आणि पुढे राहुल गाडी चालवत होता. राधा आता आनंदित होती. तिला वाटत होतं की आजच रात्री काही खास असणार आहे. घरी पोचल्यावर तिने काही चांगली वाईन आणि चविष्ट स्नॅक काढले. तिने वाईनचा एक ग्लास घेतला आणि त्याच्यासोबत बसली. पार्टी सुरू झाली आणि सर्वांनी एकत्रितपणे मजा केली. जसजसे वेळ जात होते तसतसे त्यांचे हसणे आणि गप्पा वाढत जात होते. राधा हळूहळू तिघांच्या वर्तुळात गडद होत होती. त्यानंतर ऋषिकेश भैयाने तिच्या डान्ससाठी विचारले, चल आपण थोडा नाच करूया. राधा मनात विचार करत होती, माझ्या मनातले हे सर्व विचार का मांडत आहे? तिला कळत की तिला हे सर्व करायचं आहे. त्यामुळे तिने ऋषिकेशच्या हातात हात घेतला आणि दोघे डान्स करू लागले. तेव्हा ऋषिकेश तिच्या जवळ होता. तिच्या हृदयाची धडधड अधिक वाढली. पार्टीच्या वातावरणात आनंदी संगीत वाजत होते. तिघांनी एकत्र नाचायला सुरुवात केली आणि राधा त्यांना हसवत होती. आणि रात्रीचा वेळ जसा जात होता तसं ती अधिक खुलत जात होती. तिला वाटत होतं की त्यांच्या मागे काहीतरी खास आहे. एकत्रितपणे गप्पा मारताना ऋषिकेशने तिच्याकडे पाहत म्हटलं, भाभी, तुम्ही खूप सुंदर आहात. हे ऐकून राधा लाजली, पण मनात ती आनंदाने भरली होती. त्यानंतर राधा खोलीत प्रवेश करते. त्याच्या गप्पा व मजा वाढत गेली. राधा एकदम थकली आणि त्यानंतर तिने निर्णय घेतला की आता मी मजा करणार आहे. चला आता आपण एक छोटा गेम खेळूया, ऋषिकेशने सुचवलं. तिघेही मजेशीर खेळायला लागले. ज्यावेळी ते तिघे खेळत होते तिथे एक वेगळे वातावरण निर्माण झाले. राधा, ऋषिकेश, राहुल आणि सुरेश या सर्वांनी एकत्रितपणे आनंद घेतला. राधा खूपच खुश झाली होती. तिच्या मनात एक नवीन अनुभवाची सुरुवात झाली होती. पार्टी सुरू झाली आणि त्यांची गप्पा हसणे थांबले नाहीत. ते सर्व एकमेकांमध्ये पूर्णपणे बुडले होते. सुरेशने एक जोक सांगितलं आणि सगळे जोरजोरात हसायला लागले. पार्टीत पुढे काय होणार आहे याची कल्पनाही राधाला नव्हती. अचानक सुरेशने सर्वांसाठी एक खेळ सुरू केला. चला आपण एक एक सांगितले पाहिजे. आणि त्याने त्या गोष्टीत विजय मिळवला तो विजेता, असं म्हणत त्याने सर्वांना एकत्र घेतलं. राधा त्यांच्याबरोबर हसत होती, पण तिच्या मनात एक विचार होता. या खेळाच्या निमित्ताने तिला एक खास अनुभव घ्यायचा होता. आणि रात्रीचं वातावरण आता अधिक चैतन्यपूर्ण बनलं होतं. म्युझिक सिस्टीममध्ये मजेशीर गाणे वाजवायला लागले होते आणि राधा तिघांच्या सोबतीने डान्स करत होती. तिच्या मनात एक लहरी भावना निर्माण झाली होती, ज्यामुळे तिला या क्षणाचा पूर्ण आनंद घ्यायचा होता. ऋषिकेशने तिचा हात धरला आणि दोघे एकत्रितपणे नाचू लागले. त्यावेळी राहुल आणि सुरेशही त्याच्या आवडीचे गाणे लावल्यावर नाचायला लागले. राधाने ऋषिकेशच्या सोबत नाचताना तिच्या मनात विचार केला की कदाचित या अनुभव तिच्या दृष्टीने एक नवीन वळण असेल. तिचे हसू आणि आनंद चांगलेच वाढले होते. त्या वातावरणात एक वेगळी जादू होती. त्याने सर्वांनाच एकत्रितपणे एकत्र आणले होते आणि पार्टीच्या दरम्यान तिला थोडा एक थकवा जाणवला, पण तिच्या मनात एक वेगळा उत्साह होता. आणि राधा एका टेबलावर बसून त्यांच्याशी गप्पा मारत होती. त्यांच्याशी संवाद अधिक खुला होत होता आणि त्या गप्पा फक्त आनंदित ठरल्या. आणि
ऋषिकेशने तिला विचारले, तुम्हाला कोणते गाणे आवडते? राधाने उत्तर दिलं, मला रोमॅन्टिक गाणे आवडतात. त्यावर सर्वांनी थोडं हसून मान्य केलं आणि सर्वांनी एकत्रितपणे गाणी गाणे सुरू केले आणि पार्टीच्या वातावरणात एक वेगळाच आनंद निर्माण झाला. राधा आनंदित होती आणि तिला हे सर्व अनुभवायला खूप आवडत होतं. पार्टीमध्ये एक अद्भुत गोष्ट घडत होती आणि राधा या सर्वात अद्भुत अनुभव घेण्याची अपेक्षा करत होती. जशी रात्रीचे धुसर झाले, राधाने निर्णय घेतला की आता तिला तिच्या मनातील भावनांना व्यक्त करायचे आहे. ते सर्व मित्र होते, त्यामुळे तिच्या मनात आले की तो रोज संधी साधून त्याच्याच काहीतरी वेगळं करायचं. या विचारात तिने ऋषिकेशकडे पाहत म्हटले, तुम्हाला समजतं का? मला तुमच्यासोबत खूप मजा येते. हे सर्व काही मला एक वेगळंच जग देत आहे. ऋषिकेशने तिच्या भावनांची गूढता समजून घेतली आणि माझा विश्वास आहे की प्रत्येक क्षण सुंदर आहे, आपण त्यांचा आनंद घेतला पाहिजे. राधा यावर हसली आणि तिच्या मनात एक नवीन विचार आला. या रात्रीच्या अनुभवामुळे तिने एक अद्भुत आनंद मिळवला होता आणि तिला या संधीचा उपयोग करायचा होता. सर्वांनी पुन्हा एकदा गाणे गाणे सुरू केले. या रात्रीच्या अनुभवाने राधाला पण एक नवीन आशा आणि आत्मविश्वास मिळाला होता. तिने ठरवलं की तिला या अनुभवाचा अधिकाधिक आनंद घ्यायचा आहे आणि ती त्या रात्रीच्या जादूच्या साक्षीदार बनली. जसजसं रात्रीचा वेग वाढत होता तसतसं तिघांचे संबंध अधिक गडद होत गेले. राधा, ऋषिकेश आणि राहुल यांच्यातील संवाद अधिक खुला होता. राधाला आता ठरवायला आवडत होतं की तिच्या मनातील गुपित सामायिक करावं. तिने थोडं धाडस करून ऋषिकेशकडे पाहून म्हटलं, आपण आज रात्री काहीतरी खास करावं का? त्यानंतर तिघांनी एकत्र येऊन राधाने एक गाणं गाण्याचा प्रस्ताव दिला. ते सर्व एकत्र गाणं गात होते आणि त्यांच्यातील एकता वाढत जात होती. राधा त्यांच्या गाण्यात खुद्द तिच्या मनातील भावना व्यक्त करत होती. तिच्या गाण्याने सर्वांनी प्रभावित केलं आणि सगळे आनंदित झाले. आणि आता रात्रीचे 2 वाजले होते, पण पार्टी अजूनही सुरूच होती. सगळ्यांची हसणे, गाणे आणि डान्स अजूनही चालू होते. राधा खूपच आनंदी झाली होती. तिच्या मनातील सर्व भावना हळूहळू व्यक्त होत होत्या. राधा सांगते की आतल्या त्या जाणवत होती की त्यामध्ये काहीतरी खास आहे, ज्यामुळे ती या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेत आहे. सर्वांनी रात्रीच्या शेवटच्या क्षणाचा आनंद घेतला. राधा आणि ऋषिकेश त्यांच्यातील संवादामुळे एक नवीन नातं निर्माण होत होतं, ज्याने त्यांना एकत्र आणलं होतं. या सर्व अनुभवामुळे राधाने आत्मविश्वास मिळवला होता. राधा म्हणते आणि तिने ठरवलं की आता ती आपल्या जीवनात आणखी उत्साहीपणे जगणार आहे. पार्टी संपल्यानंतर राधा मनाशी विचार करत होती की या रात्रीच्या अनुभवामुळे तिला कशाची नवीन आशा मिळाली की ती आपल्या पतीशी थोडी अधिक खुली राहण्याची ठरवते आणि आपल्या जीवनात एक नवीन जीवनशैली स्वीकारते. राधाने ठरवले की या अनुभवाचा उपयोग करून ती आपल्या जीवनाला नवीन दिशा देईल. आशा आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल. राधाची ही अद्भुत अनुभवाची कथा तुम्हाला कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रियाची मला अत्यंत प्रतीक्षा आहे. पुन्हा भेटूया या नवीन आणि रोमांचक गोष्टीसह. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर चॅनलला जरूर लाईक आणि सबस्क्राईब करून